माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य या देशाच्या नागरिकाला विचाराल तर होय, आपल्या लोकशाहीची 4 जे स्तंभ आहेत, या स्तंभांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या कार्यपद्धती बाबतीमध्ये पुनर्विचार होणं गरजेचं आहे. नाही असं चालणार. ज्या घटनेमुळे एखाद्या राज्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे, एखाद्या पक्षाचा चेहरा मोहरा बदलणार आहे, एखाद्या देशाचा चेहरा मोहरा बदलणार आहे, अशा घटना तात्काळ त्याच्यावर निर्णय झालाच पाहिजे. असं घटनेत आहे, पण ते पाळलं जात नाही. एक्झिक्युटिव्हच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो एक्झिक्युटिव्ह झालं, आपण निवडून येणारे झालो, तिकडे आपली न्याय व्यवस्था झाली आणि पत्रकारिता झाली. पत्रकारिता म्हणजे वा वा माशाल्लाह क्या बात आहे. अलीकडे दुर्दैव असं आहे, लोकशाहीचं वैभव कशामध्ये तुम्ही आम्ही मांडतो, तुम्ही आम्ही कसे आलो इथपर्यंत. कारण ती लोकशाही फार गावापर्यंत आली, म्हणून आम्ही ग्रामपंचायतीत निवडून येतो, पंचायत समितीत येतो, जिल्हा परिषदेमध्ये येतो, आमदार बनतो, खासदार बनतो. आता कसं चाललंय, लोकशाहीचा अर्थ असा होतो सत्तेचं विकेंद्रीकरण. आज काय चाललंय, सत्तेचं केंद्रीकरण. म्हणजे दुर्दैव आपल्या देशाचं आहे, आपल्या देशामध्ये 1,000-1,500 चॅनल आहेत. त्याच्यापैकी एक उद्योगपती मित्रोंचा उद्योगपती मित्र याने 554 चॅनल खरेदी केलेली आहेत. दुसरा मित्र त्याने जवळजवळ 348 चॅनल खरेदी केलेले आहेत. ही मुलं मी जेव्हा पाहतो, मी गेली अनेक वर्ष पाहतोय, ही बिचारी धावपळ करतात, काही ना काहीतरी एखादी घटना आहे त्याच्या मुळाशी जातात, ते सगळं काढतात, शोधून काढतात. हे पत्रकार आहेत, ते लिहितात. परंतु हे आता ठरवलं कुठे जातंय, तिकडे ऑफिसमध्ये. एखादी गोष्ट आता सुरू झाली, अधिवेशनाच्या काळात तुम्ही अनुभवलं असेल की आपण आंदोलन करत होतो पायऱ्यावर आणि ह्यांना उघडं पाडत होतो मुद्द्यांवर. त्या 1, 2, 3, 4 हे झाल्या बातम्यांच्या, जसं अर्ध्या तासाच्या बातम्या असतात, फोन बंद करो उसको, नाही चलना चाहिए, बंद. आणि मग चालतं काय दिवसभर हे सगळं. 2014च्या नंतरच भारत ताकदवर झालं. कसा ताकदवर झाला, एका माणसाने ताकदवर होतो का लोकशाहीमध्ये. लोकशाही कधीही सत्ता केंद्रित होण्याचं ब्रीद देत नाही. लोकशाही ही लोकांपर्यंत ती सत्ता जाण्याचं मार्ग दाखवते. आमच्या देशामध्ये 2014 पासून उलटी गंगा सुरू झाली. अख्ख्या देशाचा पैसा ठराविक लोकांकडे यावा, म्हणजे इथे ईस्ट इंडिया कंपनीला शिव्या द्यायच्या आणि त्या दिल्याच पाहिजेत, कारण त्या हरामखोराने आमच्यावर राज्य केलेलं आहे. आता दुसऱ्या ईस्ट इंडिया कंपन्या तयार करताय का. गरीबाचा, सर्वसामान्याचा सगळी ताकद काही ठराविक लोकांच्या हातामध्ये देऊन तुम्ही काय करायचं ठरवलेलं आहे. पण तरी सुद्धा आम्ही अजिबात निराशावादी नाही. हे सगळं जरी तुम्ही केलं तरी माझ्या घटनेने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आम्हाला ताकद दिले, आम्हाला अधिकार दिलाय आणि त्या अधिकाराच्या अधीन राहून आम्ही त्याचा संघर्ष करू आणि आमची घटना अबाधित ठेवू आणि आमची लोकशाही अबाधित ठेवू. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.